अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तुम्हा सर्वांच्या नक्कीच चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. मंगळवार 3 मार्च 2026 रोजी 2026चं पहिलं चंद्रग्रहण होणार आहे. 2 तारखेला होळी आहे आणि 3 तारखेला मंगळवारी चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण किती वाजता सुरू होणार आहे, किती वाजता संपणार आहे, या ग्रहणाचा वेदारंभ म्हणजेच ग्रहणाचं सूतक किती वाजल्यापासून सुरू होत आहे, विशेष करून गर्भवती स्त्रियांनी कुठल्या प्रकारचे नियम पाळावेत, तसेच घरातील वृद्धांनी कुठल्या प्रकारचे नियम पाळावेत, ग्रहणामध्ये आपण काय करावे, काय करू नये, याविषयी कुठल्याही प्रकारची भीती मनात न बाळगता संपूर्ण शुद्ध माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. मंगळवार 3 मार्च 2026 रोजी दुपारी 3:20 हे ग्रहण सुरू होणार आहे. त्यानंतर 5:04 या ग्रहणाचा मध्यकाळ असणार आहे आणि ग्रहणाची समाप्ती सूर्यास्ताच्या नंतर म्हणजेच 6:48 होणार आहे. भारतामध्ये हे साधारण 4 ते 4.5 तासाचं ग्रहण दिसणार आहे. परंतु संपूर्ण जगामध्ये ही अत्यंत महत्त्वाची खगोलीय घटना आहे आणि जवळजवळ 4.5 तासाचा हा ग्रहणाचा एकंदर कालावधी असणार आहे. या ग्रहणाच्या दिवशी वार मंगळवार आहे, म्हणजे मंगळवारचा प्रभाव या ग्रहणावरती विशेष करून राहणार आहे. या ग्रहणाचा आरंभ कधी होत आहे तर जसं मी सांगितलं 3:20 आरंभ होतो, परंतु ग्रहणाच्या पूर्वी 8 तास त्याचा वेदारंभ किंवा त्याचा सूतक सुरू होत आहे. त्यामुळे सूर्योदयापासूनच या ग्रहणाचा सूतक आरंभ होत आहे. त्यामुळे सामान्य जनांनी सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी जेवण वगैरे करून घ्यावं. ग्रहणाच्या वेदरंभामध्ये शक्यतो भोजन करू नये. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, अबालवृद्ध आहेत, आजारी व्यक्ती आहेत, अशक्त व्यक्ती आहेत, त्यांनी सकाळी 11 पूर्वी भोजन करून घ्यावं. 11च्या नंतर शक्यतो खाऊ नये. विशेष करून गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा 11पर्यंत जेवण करून घ्यायचं आहे. प्रत्यक्ष ग्रहणामध्ये आपल्याला मलमूत्राचा त्याग करायचा, पाणी प्यायचं नाही आहे, परंतु त्यापूर्वीचा जो वेदारंभ आहे, ज्या काळामध्ये ग्रहणाचं सूतक असणार आहे अशा काळामध्ये आपण पाणी पिऊ शकता. त्यानंतर जे काही आपले नैसर्गिक विधी आहेत टॉयलेट बाथरूमचे ते निश्चितपणे आपण करू शकता. अगदी गर्भवती स्त्रियासुद्धा पाणी ग्रहण करू शकतात. आता गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळायचे, अगदी छोटे छोटे नियम आहेत. हे नियम गर्भवती महिलांनी पाळायचे आहे. बघा, ग्रहण काळात गर्भवती महिलांनी मांडी घालायची नाही, पायाची आडी घालायची नाही, बोटं मोडायची नाहीत, यावेळेस केस विंचरायचे किंवा केसांना वेणी घालायची नाही, म्हणजेच गाठ मारायची नाही. त्याचप्रमाणे या वेळेमध्ये आपल्याला पायावर पाय टाकून बसायचे नाही, मांडीवर मांडी घालून बसायचं नाही, कुठल्याही प्रकारची वस्तू चिरायची नाही किंवा कापायची नाही किंवा सुई धाग्याने काही गोष्टी आपल्याला शिवायची नसते. त्याचप्रमाणे आपल्याला स्वयंपाक करायचा नाही. शक्य झाल्यास आपण या वेळेमध्ये जेवण देखील करू नये, कारण या ग्रहणाच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात विषाणूंचा प्रभाव हा पृथ्वीवर असतो, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असतो आणि ते अन्नावर पाण्यात बसतात आणि आपण हे अन्न ह्या वेळेत ग्रहण केले तर आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो. ह्यासाठी या वेळेत आपल्याला कुठल्याही प्रकारचं जेवण करायचं नाही आहे. आता जर का लहान मुलं असेल, त्याला भूक लागली तर तुम्ही खायला देऊ शकतात. आजारी व्यक्ती असतील तर गोळ्याच्या टायमिंग असेल तर त्यांना खावं लागत असेल तर मग तुम्ही त्यांना देऊ शकतात. गर्भवती महिला असतील, डॉक्टरांनी काही औषधं घ्यायला सांगितले असतील, पाणी घ्यायला सांगितलं असेल तर तुम्ही ते पाणी देखील पिऊ शकतात. वॉशरूमला देखील तुम्ही जाऊ शकता, तुम्ही घरात चालू फिरू शकता. त्याचप्रमाणे या काळात तुम्ही मंत्र जप, गुरुमंत्र असेल त्यांचा जप करू शकता. या काळात जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या पोटावर हात ठेवून एखाद्या स्तोत्राचा मंत्राचा पाठ करू शकतात. जास्तीत जास्त सेवा उपासना करू शकतात. तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण जप तुम्ही करू शकतात. म्हणजेच काय तर या काळात आपल्याला या गोष्टी, धार्मिक गोष्टी, आध्यात्मिक गोष्टी या जास्तीत जास्त करायच्या आहेत. त्याचप्रमाणे बघा, आजारी व्यक्ती असतील तर वृद्ध व्यक्ती असतील त्यांनी देखील जास्तीचे नियम पाळायची गरज नाही. ज्या गोष्टींनी शरीराला त्रास होत असेल असे नियम तुम्हाला पाळायचे नाही आहे, परंतु गर्भवती महिलांनी हे नियम पाळा. त्याचप्रमाणे डोळ्यांनी ग्रहण बघायला बाहेर जाऊ नका. शक्य झाल्यास घरात बसल्यास प्रयत्न करा. ग्रहण काळ हा मंत्रसिद्धीसाठी आणि नामस्मरणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या काळात केलेला जप हा 1000 पटीने अधिक फळ देतो. म्हणून या काळामध्ये मंत्र जप करावा. कोणत्या मंत्राचा जप करावा? चंद्राचा मंत्राचा जप करू शकता. ओम सोमाय नमः हा चंद्राचा मंत्र आहे. या मंत्राचा जप करू शकता किंवा तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला जो मंत्र दिला असेल किंवा तुम्हाला नित्य साधनेतला कुठला मंत्र असेल तर त्याचाही जप करू शकता.
महामृत्युंजय मंत्रसुद्धा ग्रहण काळामध्ये म्हणावा. नकारात्मकता दूर करण्यासाठी रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती स्तोत्र असेल, हनुमान चालिसा असेल, बजरंग बाण असेल, अशा स्तोत्रांचे पठण करणं देखील लाभदायक मानलं जातं. कुलदेवतांचे नाव घेणं सुद्धा सर्वात प्रभावी ठरतं. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विजय या नवर्ण मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी तसेच जाप करायचा आहे. या सगळ्या गोष्टी करायला जमतीलच असं नाही. यातील कुठलीही गोष्ट जमली तर ती अवश्य करावी. ज्यांचे भाग्य साथ देत नाही त्यांच्यासाठी हे ग्रहण एक दुर्मिळ संधी आहे. भगवान वेदव्यास म्हणतात की ग्रहण काळात केलेले जप, दान, ध्यान आणि सत्कर्म हे 1,00,000 पट फळं देतात. तुमच्याकडे कोणताही मंत्र नसेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. होळीची पौर्णिमा ही मंदवांदी तिथी आहे. या दिवशी केलेले तर्पण पितरांना 2000 वर्षे तृप्त करते. त्यामुळे पितरांचे तर्पण अवश्य करावे. सूतकग्रहणाच्या 9 तास आधी सूतक लागते. त्यापूर्वीच देवाची पूजा करून घ्यावी, म्हणजे सूर्योदयापूर्वीच पूजा करून घ्यावी. तसेच सूतकापूर्वी सर्व अन्न आणि पाण्याच्या भांड्यात कुशा किंवा तुळशीची पान किंवा दुर्वा टाकावी. ग्रहण सुरू होण्यापूर्वी आणि ग्रहण सुटल्यानंतर वस्त्रासहित स्नान करणे आवश्यक आहे. दान करण्याचे नियम. ग्रहण काळात बाहेर जाऊ नये. त्यामुळे ग्रहण चालू असतानाच गायीच्या चाऱ्यासाठी, पक्ष्यांच्या अन्नासाठी किंवा गरिबांच्या वस्त्रासाठी पैसे किंवा अन्न बाजूला काढून स्पर्श करून ठेवावे. ते दान ग्रहण काळातच मानले जाईल. जरी तुम्ही ते नंतर दिले तरी चालेल. काय करू नये? झाडे तोडू नका. ग्रहण दिवशी पाने, लाकूड आणि फुले तोडू नका. पौर्णिमेला तुळस तोडू नका. प्रवास करू नका. विहिरीजवळ पाण्याजवळ जाऊ नका. उघड्या डोळ्यांनी चंद्रग्रहण पाहू नका. कपडे धुवू नका किंवा पिळू नका. केस धुवू नका. ग्रहण काळात झोपू नका. मलमूत्र त्याग करू नका. मैथून करू नका आणि भोजन करू नका. ग्रहणासाठी एक वैज्ञानिक तर्कसुद्धा नक्कीच देता येईल. जसं चंद्राच्या कलांचा परिणाम हा समुद्राच्या पाण्यावर होत असतो. चंद्रावर समुद्रात भरती आणि ओहोटी येते. समुद्रासारख्या एवढ्या मोठ्या विशाल जलाशयावर चंद्राचा परिणाम होत असेल तर माणसाच्या शरीरात तर 70% पाणी आहे. आणि म्हणूनच असं त्यासाठी चंद्रग्रहणाच्या काळात हे नियम पाळायला सांगितले जातात. चंद्रग्रहण ही केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून आध्यात्मिक दृष्टीने हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. या काळात वातावरणातील सूक्ष्म लहरींचा परिणाम आपल्या अन्नावर आणि आपल्या मनावर होत असतो असंही म्हटलं जातं. ज्योतिषशास्त्रांचा विचार केला तर चंद्रग्रहण 4 राशींसाठी शुभ ठरू शकतं. मिथुन रास, तुळ रास, वृश्चिक रास आणि मीन रास. त्याचबरोबर ज्या राशींनी चंद्रग्रहणाच्या काळात सावध राहायचे त्या राशी म्हणजे वृषभ रास, सिंह रास, कन्या रास आणि मकर रास. मंडळी, यंदा धुळवडीला चंद्रग्रहण आल्यामुळे ज्या भागात धुळवडीला रंग खेळले जातात त्यांना 4 तारखेला रंग खेळण्याचा सल्ला दिलेला आहे. 3 तारखेला ग्रहणाचे नियम ज्यांना पाळायचे आहेत त्यांनी रंग खेळू नये असंही म्हटलंय. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी गुरुचुकाते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी